राज्यसभा खासदार धनंजय महाडिक आपल्यासोबत आहेत. त्यांनी काही वेळापूर्वीच या ठिकाणी आपल्या परिवारासोबत मतदान केलेलं आहे आणि कोल्हापूरमधले असेल किंवा राज्यातलं असेल काय वातावरण आहे महायुतीचं बाजूने कसं आहे आता वातावरण? मी माझ्या परिवारासह माझ्या सर्व भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे. प्रचंड उत्साह लोकांच्यामध्ये कोल्हापूरच्या आणि महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या पुन्हा एकदा बनवण्यामध्ये उत्साह निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या नागरिकांना आवाहन करतो, मोठ्या संख्येनं आपण बाहेर पडून मतदान करून 23 तारखेला महायुतीचं सरकार येण्यासाठी आपण आशीर्वाद द्यावा. कोल्हापूरमध्ये जर पाहिलं तर कोल्हापूरच्या 10 जागा महायुतीच्या आहेत. कसा स्कोर राहील? तुम्ही काय वारंवार काहीतरी स्कोरबद्दल बोलताय. हे पहा, मी गेले अनेक दिवस हे सांगत आलेलो आहे. कोल्हापूरमध्ये एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे. महायुतीच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ताकदवान नेते एकत्र असल्यामुळं कोल्हापूरमध्ये महायुती 10 जागा निवडणूक लढवत आहे. या 10च्या 10 जागा आम्ही जिंकणार आहोत आणि इथला जो स्कोर आहे हा महायुती 10 विरुद्ध महाविकास आघाडी 0 असा स्कोर राहील याचा मला पूर्ण विश्वास आहे. राज्याचं संपूर्ण लक्ष लागतं आहे, मात्र कोल्हापूर जिल्ह्यामधला जे मतदारसंघ आहे दक्षिण मतदारसंघ यामध्ये खास करून सतेज पाटील असतील किंवा महाडिक परिवार असेल यामध्ये कायम संघर्ष, टोकाचा संघर्ष पाहायला मिळतो आहे. यावेळी देखील असाच संघर्ष पाहायला मिळाला. अनेक आरोप प्रत्यारोप झाले. काय सांगाल? आमचा संघर्ष हा विकासासाठी असतो आणि माजी पालकमंत्र्यांचा संघर्ष जो असतो तो सत्ता लाटण्यासाठी असतो. सत्तेतून पुन्हा भ्रष्टाचार करायचा आणि त्यातून पुन्हा सत्ता मिळवायच्या हे एकीकडं, आणि आम्ही फक्त आणि फक्त विकास लोकांसमोर घेऊन जाण्यासाठी हा आमचा संघर्ष असतो. या दक्षिण मतदारसंघामध्ये कसलीही चुरस नाही आहे, कारण गेल्या 10 वर्षामध्ये पहिले 5 वर्ष अमल महाडिक आमदार होते, दुसरे 5 वर्ष ऋतुराज पाटील आमदार होते. अमल महाडिक एक संयमी आणि सुसंस्कृत नेते म्हणून परिचित आहेत. खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी दक्षिण मतदारसंघामध्ये विकास कामं केलेले आहेत. लोकांच्या सुखदुःखामध्ये ते नेहमी सहभागी झालेले आहेत. परंतु ऋतुराज पाटील हे गेल्या 5 वर्षामध्ये गायब आमदार म्हणून ते प्रसिद्ध झालेले आहेत. 5 वर्षात ते लोकांकडे फिरकले नाहीत, कुठलेही विकास कामं केली नाहीत आणि या उलट त्यांनी मोठे मोठे विकास कामाचे जे बोर्ड लावले त्यावरती केंद्र सरकारच्या योजना, नॅशनल हायवे झालेले किंवा जलजीवन मिशनचे जे केंद्राच्या योजना आहेत त्या सगळ्या मीच केल्या अशा पद्धतीचे बोर्ड लावले आणि त्यामुळं लोकांच्या मनामध्ये प्रचंड चीड त्यांच्याबद्दल निर्माण झालेली आहे की विकास न करता असे विकास केले म्हणून खोटी बोर्ड लावणे हे त्यांच्या अंगलट आलेलं आहे. आणि त्यामुळे दक्षिणची निवडणूक एकतर्फी होईल. अमल महाडिक 50,000पेक्षा जास्त मताधिक्यानं निवडून येतील अशी परिस्थिती आहे. राज्यातलं चित्र कसं राहील एकूणच महायुतीच्या बाजूने? हे पहा, गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने दोन्ही सरकारचं काम पाहिलेलं आहे. पहिल्या 2.5 वर्ष राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं, दुसऱ्या 2.5 वर्ष आमचं महायुतीचं सरकार आहे. पहिल्या 2.5 वर्षामध्ये लोकांनी पाहिलं की एक स्थगितीचं सरकार म्हणून प्रसिद्ध होतं. घोटाळेबाज सरकार, भ्रष्टाचारी सरकार, उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब लावणारं सरकार, मंत्री जेलमध्ये असणारं सरकार, त्याचबरोबर घरातून फेसबुक लाईव्हवरून चालणारं सरकार हे लोकांनी पाहिलं. लोकांना ते आवडलं नाही. अलीकडच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं महायुतीच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंटची कामं झाली. रद्द झालेले, रखडलेले, स्थगिती असलेले अनेक प्रकल्प परत आमचे सन्मान्य नेते मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसजी आणि अजितदादा यांनी हे सगळे प्रकल्प सुरू केले. त्याचबरोबर लोककल्याणकारी योजना मोठ्या प्रमाणात लाभ देण्याचं काम महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात लाभ लोकांना मिळालेले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, शेतकऱ्यांना 7.5 HP वीज बिल माफ, शेतकऱ्यांना 6,000 रुपये खात्यावर, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, अशा अनेक योजना, मुलींना मोफत शिक्षण या दिल्यामुळं हे सरकार अतिशय लोकप्रिय झालेलं आहे आणि लोक प्रचंड उत्साहामध्ये आहेत की पुन्हा एकदा महायुतीला मतदान करण्यासाठी आणि राज्यामध्ये सत्ता महायुतीची आली पाहिजे यासाठी महाराष्ट्रातली जनता महायुतीला आशीर्वाद देईल याचा मला विश्वास आहे. सध्या धनंजय महाडिक यांनी सहपरिवार या कोल्हापूरच्या मार्केट यार्ड परिसरामध्ये मतदान केलेलं आहे. त्यानंतर आपल्या मुंबईतशी आपली बातचीत केलेली आहे. त्यांनी सांगितले की महाराष्ट्रामध्ये महायुतीचंच सरकार बनेल. दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर, मुंबई तक.